नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, असं म्हणतात की यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवतः, अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तेथे देवता वास करतात. नवी पिढी घडवणारा, घराघरांमध्ये सुसंवाद साधणारा आणि कुटुंब व्यवस्थेला आकार देणारा असा एक मूलभूत घटक म्हणजे स्त्री. आणि स्त्रीने आज प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलेलं आहे. पण ही परिस्थिती शहरापुरती मर्यादित आहे. ग्रामीण भागामध्ये आजही स्त्रिया यासाठी संघर्ष करतात आणि यासाठी वेगवेगळ्या संस्था कार्य करत आहेत. अशापैकीच एक संस्था म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ. तर आज नेमकं महिला आर्थिक विकास महामंडळाचं जे स्त्रियांच्या सबळीकरणासाठी जी भूमिका आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री नरेश उगेमुगे सर आणि श्री राजू इंगळे सरांना. नमस्कार सर, आपल्या दोघांचे स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर श्री राजू इंगळे सर हे माविमचे विभागीय अधिकारी आहेत नागपूरला आणि श्री नरेश उगेमुगे सर हे माविमला वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर सर, आजचा विषय खूप खास आहे आणि आपण चर्चेला सुरुवात करू, कारण स्त्रियांचा विषय असला की तो महत्त्वाचा असतोच, कारण आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत. सर्वप्रथम सर इंगळे सर, आम्हाला हे सांगा की नेमकी या माविमची स्थापना कशी झाली आणि त्याचा उद्देश काय होता? महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ही फरवरी 1975ला झाली. आज 50 वर्ष पूर्ण होत आहे माविमला. म्हणजे ही आनंदाची बाब आजच्या दिवशी आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष या निमित्तानं आम्ही साजरं करतोय. महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होण्यामागे किंवा त्याचा उद्देश जो होता तो असा होता की ग्रामीण आणि गरजू महिला ज्या ग्रामीण भागामध्ये राहतात मोठ्या प्रमाणामध्ये असंघटित आहे आणि असंघटित असल्यामुळं त्यांची आर्थिक आणि सामाजिक पिळवणूक जी वेगवेगळ्या प्रकारे होते त्याच्यावर बंधनं येऊन किंवा त्याच्यावर उपाययोजना करून त्यांना पुढे जाण्याचा एक रस्ता किंवा मार्ग प्रस्तावित व्हावा यासाठी या महामंडळाची स्थापना झाली. हा एक मुख्य उद्देश होता, संघटन बांधणी हा एक याच्या बाबतीला. दुसरा असा होता की नुसती संघटन बांधणी करून चालणार नाही, आर्थिकदृष्ट्या त्यांना सबळ केलं तर जास्त चांगल्या पद्धतीनं त्या ताकदीनं काम करू शकतात. म्हणून आर्थिकदृष्ट्या त्यांना सबळ करण्यासाठीचा एक वेगवेगळे कार्यक्रम राबवणे हा एक त्याच्या मागचा उद्देश होता. आणि हे सर्व राबवत असताना त्यांची क्षमता बांधणी करणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किल देणं हा त्याच्या मागचा मोठा भाग होता, जेणेकरून ते एक सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास जो आहे आत्मविश्वास पुढे जाईल. आणि हे सर्व करून बऱ्याच वेळा भागत नाही, तर त्याच्यामध्ये ह्या स्थायी स्वरूपात झालं पाहिजे. यासाठी त्यांना लाईव्हलीहूडची किंवा उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणं आणि उपजीविकेच्या संधीच्या माध्यमातून त्यांचा प्रगतीचा किंवा समृद्धीचा मार्ग प्रशस्त करणं हा त्याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश होता. आणि अजून एक महत्त्वाचा उद्देश होता की ग्रामीण भागामध्ये महिलांना आत्ता नाही, आता बऱ्याचशा महिला प्रगतिशील झाल्या, पण त्या काळामध्ये गेल्या 50 वर्षाच्या 25 ते 30 वर्षाच्या आधी जेव्हा ही आम्ही चळवळ सुरू केली त्यावेळेस महिला बोलायच्या नाही, पुढे यायच्या नाही, त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग नव्हता. नाही म्हटलं तरी ग्रामीण भागामध्ये थोडेसे कौटुंबिक छळ म्हणा किंवा त्या अन्याय अत्याचाराला बळी पडून पुढे होत होत्या. आणि एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे सावकारीचा. सावकारीचा पाश हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आवडल्या जात होता आणि ह्या सर्व याच्यामध्ये आमच्या ग्रामीण भगिनी ज्या आहेत त्या भरडून निघत होत्या. आणि त्याच्यासाठी म्हणून एक व्यवस्था असायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनानं
महिला आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाची स्थापना केली. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पहिल्या अध्यक्षा माननीय प्रतिभाताई पाटील होत्या, ज्या कालांतरानं राष्ट्रपती भारताच्या झाल्या, हे आम्हाला आनंद वाटतो. आणि अशा प्रकारे म्हणजे एकूणच महिलाच्या सबळीकरण, सक्षमीकरण, क्षमता बांधणी आणि त्यांना उद्योजकीय कौशल्याच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक बळकटीकरण यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना मुख्यतः झाली. खूप छान सर. मग सर तुम्हाला प्रश्न आहे की नेमकी या माविमच्या प्रशासकीय रचनेबद्दल आम्हाला तुम्ही काय सांगाल? खरं तर माविम ही खूप महत्त्वाची ऑर्गनायझेशन आहे महाराष्ट्रातली आणि एकूण महिलांच्या विकासासाठी ती काम करते आहे. तर त्याचं जर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आपण प्रशासकीय रचना जर बघितली तर आमच्या महामंडळाचे 2 भाग आहेत. एक लोकसंस्था म्हणून लोकाभिमुख जे प्रतिनिधी असतात, जे राज्यमंत्री दर्जाचे आमचे अध्यक्ष असतात आणि IAS दर्जाचे आमचे व्यवस्थापकीय संचालक असतात. ते आमचे प्रमुख म्हणून तिथे काम करतात. आणि व्यवस्थापकीय संचालकाच्या खाली महाव्यवस्थापक म्हणून काम करतात, जे प्रकल्पासाठी एक वेगळे आहेत आणि वित्त व प्रशासनासाठी वेगळे आहेत. आणि सोबतच आमच्याकडे अकाउंटिंगचं काम करण्यासाठी सुद्धा कॅफो म्हणून काम करतात. 3 लोकांची यंत्रणा त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्याखाली व्यवस्थापक जे आहे ते प्रकल्पाच्या माध्यमातून प्रकल्पासाठी वेगळे असतात, उपजीविका विभागाचे वेगळे असतात, नॉलेज मॅनेजमेंटचे वेगळे असतात. प्रत्येक याचे पार्ट आम्ही ते केलेले आहेत आणि त्या याच्यामध्ये आमचे प्रत्येक याचे प्रमुख म्हणून ते व्यवस्थापक काम करतात. त्यानंतर मग खाली उपव्यवस्थापक आहेत. मग परत तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ हा मुंबईला असतो. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे कार्यालय आहेत आणि विभागाला सुद्धा कार्यालय आहेत. विभाग स्तरावर विभागीय संनियंत्रण अधिकारी म्हणून काम करतात. आणि विभागीय स्तरावर आता 2-3 यंत्रणा आपण मधल्या ह्याच्यामध्ये उभ्या केल्यात की उपजीविकाच्या संदर्भात एक वेगळं चॅनल आमच्याकडे तयार झालं. त्याच्यामध्ये विभागीय सल्लागार म्हणून तिथे काम करतात. सोबतच एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ज्याला आपण म्हणजे क्षमता बांधणीच्या संदर्भात जे काम आहेत तर ते त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी विभागीय सल्लागार म्हणून काम करतात. आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर एक जिल्हा यंत्रणा आहे. तर ते प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून त्याचे प्रमुख असतात. काही त्यांचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी असतात. मग त्यानंतर सहाय्यक संनियंत्रण अधिकारी असतात. आणि प्रत्येक जिल्ह्याला सुद्धा असे वेगळे विंग आपण केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आता आपण उपजीविकेची जी ग्रासरूटपर्यंतची यंत्रणा आहे तर त्याला आपण उपजीविका सल्लागार म्हणून आमच्याकडे प्रत्येक जिल्ह्याला असतो. तालुक्याला आमचा तालुका सल्लागार असतो. गाव पातळीवर आमची तालुका सखी असतात की जी त्याच्यामध्ये काम करते. हे पूर्णपणे उपजीविकेचं काम करतात. दुसरी यंत्रणा आमच्याकडे आहे की ज्या आम्ही प्रत्येक तालुक्याला लोकसंचालित साधन केंद्र उभे केलेले आहेत. आता ते लोकसंचालित साधन केंद्र म्हणजे ज्या बचत गटामध्ये महिला आल्यात, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जी मुवमेंट उभी झाली तर त्या बचत गटातल्या महिलांचंच आम्ही एक तालुक्याला फेडरेशन तयार केलं, ज्याला आम्ही संघ म्हणतो. आणि या संघाचे प्रमुख जे असतात तर त्या महिलांमधून निवडून आलेली एक महिला असते, ती त्याची अध्यक्ष असते. आणि त्याच्यातून एक व्यवस्थापक म्हणून आम्ही नेमला जातो. तो त्याच्यावरती संनियंत्रण ही महिला आर्थिक विकास महामंडळाचं असते. आणि पूर्ण प्रमाणे जे त्यांचा जो पगार वगैरे आहे तर ती संस्थाच त्याच्या माध्यमातून देते. तर ती एक त्याच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये आपण बोलूच थोडंसं ती कशा पद्धतीने इव्हॉल्व झाली ती. अशा प्रकारे एक आमचं स्ट्रक्चर असतं. परत जेंडरच्या संदर्भात आम्ही काम करतो, जे महिला सक्षमीकरणाचं जे काम आहे की स्त्री पुरुष समानतेचं काम आहे तर त्याच्यासाठी एक वेगळं विंग आमच्याकडे आहे जिल्हा स्तरावर. आणि त्याचे गाव पातळीवरचे जे प्रशिक्षण आहे तर जे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातले इश्यूज आहेत, हे पहिला इश्यू जसा तर फिमेल फिटिसाइडचा इश्यू आहे, मुलीच्या जन्माचं स्वागत आहे. परत जे महिलांना सहकार्य करणारे जे पुरुष आहेत ते ज्यांना आम्ही माविम मित्र म्हणतो, ही सुद्धा आम्ही एक संकल्पना पुढच्या काळामध्ये आणलेली आहे. तर अशा पुरुषांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतलं आणि ते सगळे त्याच्यामध्ये पूर्णपणे कार्यरत असतात. हा 2 पार्ट मधला भाग आहे. परत त्याला सपोर्ट जे काही जोडणारे आहेत जसं आता लीगल विंग आहेत की जे महिलांवर होणारे अत्याचार आहे, अन्याय आहे तर त्याच्यासाठी एक कायदा साथी म्हणून आमच्याकडे काम करते.
ती सुद्धा आम्ही CMRCला जोडलेली आहेत आणि त्याचं जिल्हा स्तरावर त्याचं संनियंत्रण केलं जातं. त्यानंतर ज्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आपल्या गाव पातळीवर होतात तर त्याच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या एक सखी आम्ही नेमलेल्या आहेत. जसं आता पशुसंवर्धन विभाग आहेत, पशुसंवर्धनचे जे आमचे काही प्रकल्प चालतात त्याला पशुसखी म्हणून आम्ही नाव दिलेलं आहे. कृषीच्या संदर्भात जे काही प्रकल्प चालतात त्याला कृषी सखी नाव दिलेलं आहे. उद्योगासंदर्भात छोटे छोटे नॉन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज आहे त्याला उद्योग सखी म्हणून आम्ही असं नाव दिलेलं आहे. असे वेगवेगळे विंग्स त्याच्यामध्ये आम्ही निर्माण केलेत आणि हे सगळी पूर्ण यंत्रणा आमची याच्यामध्ये चालते. परत आमच्याकडे एक दुसरा घटक आहे तो म्हणजे मायक्रो फायनान्सचा, म्हणजे जो आम्ही बँकांशी जोडलेला आहे की ज्या सगळ्या कमर्शियल बँका आणि नॅशनलाइज बँका या सगळ्या बँकांचं गाव पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज कसं मिळते तर याचं एक विंग वेगळं आहे आणि त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक MIS सल्लागार म्हणून काम करते. आणि त्यानंतर जे प्रत्येक बँकांचं एक कॉर्डिनेशन करण्यासाठी पण ते काम होतं आहे आणि प्रत्येक CMRCला एक ज्याला आपण बँक सखी म्हणतो तर ती बँक सखी सुद्धा त्याच्यामध्ये काम करते. आणि प्रत्येक गटाचं जे हे करणे म्हणजे ज्याला आपण हिशोब करणे, त्याचं ताळेबंद करणे, त्याचा किट्स लिहिणे यासाठी ती काम करते. त्याला सहयोगिनी म्हणून आम्ही संबोधतो आणि ती सहयोगिनी सगळ्या याचं मॉनिटरिंग करते. तर ते एक विंग आमचं याच्यामध्ये आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही विभाजन केलं आहे सर आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्ही सखींचे पण नावाचा उल्लेख केला इथे, पशुसखी, कृषी सखी, उद्योग सखी. तर निश्चितच याची जी कार्य करण्याची पद्धत आहे ती खूप व्यवस्थित अशी आहे. सर इंगळे सर, मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की आता हा जो 50 तुम्ही जस्ट सांगितलं थोड्या वेळापूर्वी की 50 वर्ष झाले या संस्थेच्या स्थापनेला, तर 50 वर्षामध्ये काय कालांतराने बदल होत गेले? तुम्ही दोघांपैकी सांगू शकता सर? ॲक्च्युली 50 वर्षाचा हा कालखंड बराच मोठा आहे आणि खरं तर 1975 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आणि महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता की महिलांचं सक्षमीकरण करणे, महिलांना वेगवेगळ्या याच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना कसं आणता येईल यासाठी मोठा म्हणजे मुख्य उद्देश होता. पण महामंडळाची स्थापना झाल्यानंतर की काही कालावधी असा त्याच्यामध्ये आला की खूप अडचणी आल्यात की हा महामंडळामध्ये नेमकं काय करायचं, कशा पद्धतीने त्याचं काम करायचं, त्याची दिशा त्याच्यामध्ये थोडंसं हे झालं. आणि त्याच्यामध्ये काय आलं की नेमकं की सुरुवातीला महामंडळ काय आहे तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ऑर्डर घेणे, म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये दूध पुरवठा करणे, रॉकेलची एजन्सी, दवाखान्यामध्ये अंडी पुरवठा करणे, म्हणजे पुरवठ्याचं काम पूर्णपणे माविम काम करे. आणि या कामामध्ये कसं झालं की माविम खूप प्रमाणामध्ये नाव महिलांचं व्हायचं पण याच्यामध्ये मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर, मोठे मोठे हे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे आणि त्याच्यामध्ये माविम पूर्णपणे बदनाम झालं. आणि माविमचा महिला सक्षमीकरणाचा उद्देश तर बाजूलाच राहिला पण हे वेगळंच काम त्याच्यामध्ये सुरू झालं. आणि मग हे जेव्हा निदर्शनास आलं की हा जो काम आहे तर ह्या कामाला कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं विचार करायला पाहिजे. आणि मग महिला धोरण हे ते विचारात आलं, त्याच्यावर मंथन झालं. आणि त्यावेळेस पहिल्या आमच्या व्यवस्थापकीय संचालक ज्या कविता गुप्ता मॅडम होत्या, म्हणजे त्यांनी जवळ 1994-93-94चा कालखंड असेल की तेव्हा याच्यावरती खूप मंथन झालं. आणि मग पहिल्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या महिलांना कसं आपल्याला पुढे आणता येईल आणि त्याच दरम्यान एक बांगलादेशमध्ये महिला सक्षमीकरणाची चळवळ पुढे आली होती. आणि मग त्या 1994ला मॅडमनी याच्यावरती चर्चा करून हे करून एक MRCP नावाचा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आला, ज्याला महाराष्ट्र रुरल क्रेडिट प्रोग्राम आपण म्हणतोय. आणि तो होता नाबार्ड आणि माविम असं संयुक्त विद्यमाने तो प्रकल्प होता. आणि त्याला IFADचं असिस्टन्स म्हणजे अर्थसहाय्य होतं. IFAD म्हणजे आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, ज्याचं कार्यालय रोममध्ये आहे. आणि त्यांनी याच्यासाठी आणि हा प्रकल्प जेव्हा सुरुवात झाली तर या प्रकल्पाची मुख्य धारा अशी होती की वुमेन ॲक्सेस टू क्रेडिट, महिलांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणे, हा मुख्य त्याच्या मागचा उद्देश होता. सर तुम्ही इतके छान पद्धतीने याचा जो सिक्वेन्स आणि जशा पद्धतीने याचं जे काय प्रोग्रेस झाली ती सांगताय, पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ कारण आता ब्रेकची वेळ आली आहे.
तर दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा हॅलो सह्याद्री. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे महिला सबळीकरणामध्ये मावीमची भूमिका या विषयावर आणि आपल्यासोबत श्री उगेमुगे सर आणि श्री इंगळे सर आहेत. सर, आपण सांगत होतात की नेमकं या 50 वर्षाचं जे रोपट्यापासून वटवृक्षामध्ये जे रूपांतर झालं तर काळानुरूप त्याच्यात कसे बदल झाले, तर काय सांगाल सर? आपला जो विषय चालू होता की 1994ला पुरवठ्याचं काम जे आहे ते चालू होतं आणि त्याच दरम्यान मग ही महिला सक्षमीकरणाचं काम आपल्याला कसं करता येईल. तर त्या काळामध्येच शासनाच्या विविध योजना सुद्धा महाराष्ट्रामध्ये राबविल्या जात होत्या आणि शासनाच्या या योजना कोणत्या, तर ग्रामीण भागातल्या गरीब गरजू महिलांना लोकांना पुढे कसं आणता येईल याच्यासाठी होत्या. IRDPची एक योजना होती, परत ट्रायसेमची योजना होती आणि गाव पातळीवर लोकांना वेगवेगळे टीनपत्रे वाटप करणे, वेगवेगळ्या गरीब लोकांना कसं मोठं करता येईल यासाठी योजना होत्या. आणि त्या सगळ्या योजनांचा जेव्हा अभ्यास करण्यात आला तर असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये गावामध्ये जेव्हा आपण जातो तर गावातला जो लक्ष्य घटक आहे तो गरीब आहे आणि तो गरिबांपर्यंत ही योजना जायचीच नाही. मधातले लोकच त्याच्यामध्ये कुठेतरी हे व्हायचं आणि त्याचा जो गरिबी निर्मूलनाचा जो कार्यक्रम आहे तो कुठेतरी त्याला खंड पडत होता. मग त्याच्यावरती NIBM नावाच्या संस्थेने जेव्हा स्टडी केला, एक नॅशनल इन्स्टिट्यूट बँक मॅनेजमेंट म्हणून एक संस्था आहे आणि त्या संस्थेने त्याचा अभ्यास केला आणि अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की जो लक्ष्य घटक आहे, जी महिला आहे की ज्या महिलेच्या नावावर कुठे शेती नाही, घर नाही, काही नाही आणि मग त्या महिलेला आपल्याला जर पुढे आणायचं असेल तर मग तिला बँकेचं ग्राहक बनवणं गरजेचं आहे. मग तिच्यावर तिची पत वाढवणं गरजेचं आहे, कारण ती तर कामामध्ये सक्षम आहे, घरामध्ये जर व्यवस्थापनामध्ये ती पुढे येत आहे तर मग तिला कसं आणता येईल. आणि तिचं मग जेव्हा बँकेमध्ये खातं काढायला जायचं तर तिच्याकडे कुठल्याही प्रकारचं पत नसल्यामुळे बँक तिला खातं काढायला तयार नव्हतं. आणि मग बँकेचं ग्राहक बनवायचं असेल तर मग कुठला तरी साधन आपल्याला आणायला पाहिजे. मग बांगलादेशामध्ये ही चळवळ सुरू होती आणि बांगलादेशामध्ये मोहम्मद युनूस यांनी आपल्याला हे ग्रामीण बँकेच्या मार्फत बचत गटाची चळवळ जेव्हा सुरू केली तर बचत गट हे एक प्रभावी माध्यम आहे की ज्याच्यातून महिलांचं संघटन पण होईल आणि सक्षमीकरण पण होईल आणि आर्थिक सक्षमीकरण पण त्याच्यामध्ये कसं करता येईल. तर मग बचत गट बनवण्याची सुरुवात महिला आर्थिक विकास महामंडळाने महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी केली 1994ला. आणि त्यावेळेस या MRCPचा जो प्रकल्प होता तो पहिल्या टप्प्यामध्ये 4च जिल्ह्यामध्ये होता. त्याच्यामध्ये चंद्रपूर होता, यवतमाळ, पुणे आणि मला वाटतं ठाणे. तर या 4 जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम राबविला जात होता आणि अगदी म्हणजे एक गट निवडणं, ग्रामीण भागातल्या महिला निवडणं, अगदी बेसिक गोष्टीपासून आम्ही काम केलं. त्याच्यामध्ये नाबार्ड ही यंत्रणा आमच्यासोबत काम करायची, DRDA काम करायचं, MCD काम करायचं, मिटकॉन काम करायचं. ह्या जिल्हा स्तरावरच्या पूर्ण यंत्रणा होत्या आणि जिल्हा परिषदेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते या पूर्ण जिल्हा स्तरावरचं कंट्रोलिंग करायचे आणि त्याचं मॉनिटरिंग त्याच्यामध्ये चॅनलाइज करण्याचं काम ते करायचे. आणि ही जेव्हा हा प्रकल्प सुरू असताना आम्ही मुख्यतः म्हणजे 4 घटकांवर काम करायचं की महिलांचं सक्षमीकरण कसं करता येईल, महिलांना बचत गटामध्ये कसं समाविष्ट करता येईल, दुसरं म्हणजे त्यांचे उद्योग कसे निर्माण करता येईल आणि चौथं म्हणजे आपण त्याच्यामध्ये महिलांचं पत कशी वाढवता येईल बँकेचा ग्राहक बनवून. आणि मग ती पत वाढवण्यासाठी मग बँकांना सोबत घेणं, मग ह्या सगळ्या मुवमेंट आमची सुरू झाली. आणि MRCPचा प्रकल्प सुरू असताना मग त्याच्यामध्ये मग मधल्या टप्प्यामध्ये असं लक्षात आलं की हे बँकेला सक्षमीकरण करण्यासाठी हा कार्यक्रम होता, पण मग त्याच्यात निदर्शनात असं आलं की बँकेचं सक्षमीकरण तर होतच आहे पण सोबत महिलांचं पण सक्षमीकरण त्याच्यामध्ये होत आहे. मग त्यामध्ये काय आलं की आम्ही गावामध्ये जाऊन लोकांशी बोलायचं, चर्चा करायचं आणि जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तर जो उपेक्षित लक्ष घटक जो होता गावामध्ये एंट्री केल्यानंतर तर तो राहायचा गावाच्या भोवताल आणि गावाच्या मधोमध जे लोक राहायचे तर ते अगदी प्रस्थापित लोक होते, म्हणजे गावचा सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, हे लोक तिथे असेल. आणि मग जेव्हा आम्ही जायचं तर मग ह्या लक्ष घटकाकडे आधी जायचं, मग त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांच्या अडचणी काय, त्यांना पुढे कसं आणता येईल,
त्यांची बचत कशी वाढवता येईल, त्यांना हे कसं करता येईल, यावर आम्ही जेव्हा काम सुरुवात केली, मग यांचे छोटे छोटे बचत गट तयार करून मग त्या ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच मग यांना भेटायचं आणि मग त्यांना त्या मेनस्ट्रीममध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि मग हे करता करता मधल्या प्रकल्पाचा जो मधला टप्पा आहे ज्याचं जेव्हा इव्हॅल्युएशन झालं तर ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यात. आणि मग त्यानंतर म्हणजे 4 ते 5 वर्षानंतर आणखी 12 जिल्ह्यामध्ये याचं एक्सपान्शन झालं. बरं, म्हणजे पूर्वीचे 4 आणि मग नंतर 12. नंतर 12 म्हणजे 1900 मला वाटते 97-98चा कालखंड असेल, त्याच्यामध्ये आणखी 12 जिल्ह्यामध्ये याचा विस्तार झाला. आणि मग 2002ला या प्रकल्प संपला. तर तेव्हा प्रकल्प संपला त्यावेळेस या प्रकल्पामधून सगळ्यांना एक ऊर्जा मिळाली की हे करत असताना महिला बचत गटाची मुवमेंट आपण पुढे नेली पाहिजे. बँकेचे ग्राहक बनून म्हणजे सुरुवातीला तर असं होतं की बँक दरवाजामध्ये महिलांना उभं करायचं नाही, पण प्रकल्पाचा एंड जेव्हा झाला त्यावेळेस की लक्षात आलं की बँकेला याची गरज आहे आणि छोटा पैसा जरी असला तरी बँकेचा ग्राहक बनवण्यासाठी हे खूप मोठं माध्यम आहे आणि बचत गट एक प्रभावी माध्यम म्हणून पुढे आलं. आणि मग चळवळ याच्यामधून सुरू झाली. मग त्याच कालखंडामध्ये SGSY ही जी योजना आहे, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, ही भारत सरकारनं मग सुरू केली आणि त्याला आधार पूर्णपणे महाराष्ट्र रुरल क्रेडिट प्रोग्रामचा होता. आणि जे महिला आर्थिक विकास महामंडळानं सुरुवात केली आणि त्याच्या बेसवरच पूर्ण भारतामध्ये त्याचं लॉन्चिंग झालं आणि पूर्ण भारतभर बचत गटाची चळवळ सुरू झाली. सोबतच तामिळनाडूमध्ये झाली, आंध्र प्रदेशामध्ये झाली आणि मग एक मोठी चळवळ म्हणून याच्यामध्ये पुढे उभं झालं काम. मग 2002मध्ये हा प्रकल्प संपला. मग माभीमची कामाची जी पद्धत होती की एकीकडे पुरवठ्याचं काम असायचं, एकीकडे महिला सक्षमीकरणाचं काम असायचं. मग त्याच दरम्यानमध्ये आमच्याकडे ज्या व्यवस्थापकीय संचालक मॅडम म्हणून आल्यात त्या थॅन्सी ठेकेकारा म्हणून त्या TF ठेकेकारा, त्या सिनियर IAS ऑफिसर होत्या. आणि आमच्या जे संचालक मंडळ होतं त्याच्या अध्यक्ष होत्या रजनीताई पाटील. म्हणजे त्या सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मंथन केलं आणि या महामंडळाला सक्षम कसं करता येईल याची एक यशोदामध्ये एक बैठक झाली की त्याला 2020 पर्यंतचा आपल्याला पुढे काय करता येईल, एक व्हिजन 2020 असा एक कार्यक्रम तिथे झाला. आणि माभीमला सक्षम कसं करता येईल, माभीमला पुढे कसं नेता येईल या दृष्टिकोनातून त्याच्यावर मंथन झालं. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय झालं 2002ला. आणि त्याच दरम्यान केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या दोनही शासनाची महिला विकासाची शिखर संस्था म्हणून माभीमला घोषित केलं शासनाने. आणि ते खूप मोठं एक पाऊल होतं माभीमचं की माभीमला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि पूर्ण शासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा माभीमची ओळख झाली. आणि तरी सुद्धा माभीम शासकीय यंत्रणा असून सुद्धा आम्ही स्वयंसेवी संस्थेसारखं काम करायचं. म्हणजे आमचं काम करण्याची जी पद्धती होती ती स्वयंसेवी संस्थेसारखी होती आणि कागदपत्र सगळे होते आमचे शासकीय याच्यासारखे. तर त्याच्यामध्ये आमची खूप घुसमट व्हायची काम करत असताना. आणि सगळे लोक जे काम करायचे खूप डेडिकेशननी काम करत होते. आणि आर्थिक पाठबळाचं काय होतं सर? आर्थिक पाठबळ फार कमी होतं. प्रकल्पामधलं जे मिळायचं, प्रकल्पामध्ये लोक मानधनावर काम करायचे आणि तळागाळातल्या लोकांना त्याच्यावरती हे होणं कठीण होतं. तर त्याच्यावरती मग आमच्याकडे काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कार्यक्रम आले. जसं आता आम्हाला नगर परिषदेने आम्हाला सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेअंतर्गत आम्हाला काही काम दिलं. मग त्याच दरम्यान आम्हाला SCPचा एक कार्यक्रम आला आमच्याकडे की ग्रामीण भागातल्या महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना सक्षम करणे. आणि असे विविध शासकीय विभागांनी आम्हाला मदत केली आणि एक माभीमची वाटचाल त्याच्यामध्ये सुरू झाली. आणि निश्चितच खूप महत्त्वाची होती ती. आणि तो टप्पा तर म्हणजे आमचा थोडासा प्रकल्पामध्ये आम्ही चढ आणि मग एकदम उतरलो. नाही, पण ही प्रोग्रेस आणि अतिशय छान प्रवास तुम्ही सांगितला सर. याच्याबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ, आर्थिक पाठबळाबद्दलही जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. महिला सबलीकरणामध्ये माभीमची भूमिका या विषयावरच आपण चर्चा करतो आहेत. आणि आपल्यासोबत श्री उगेमुगे सर आणि श्री इंगळे सर आहेत.
सर आपण माविमच्या प्रवासाबद्दल सांगत होतात. तर आपण ते 2002ला माविमचा जो शिखर संस्था म्हणून जेव्हा घोषित केली, त्यानंतर मग खऱ्या अर्थानं माविमचा प्रवास सुरू झाला. आणि त्याच वेळेसला एक कंपनी ॲक्टमध्ये माविमचं रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये झालं. आणि एक शासनाने मॅनेजर सबसिडी म्हणून माविमला द्यायचं कबूल केलं. आणि मग जे महिला विकासाच्या ज्या काही योजना आहेत तर त्या माविम मार्फत राबविण्यासाठी सुरुवात झाली. मग त्यानंतर इफाडनी सुद्धा आम्हाला एक आणखी प्रकल्प दिला, त्याला आम्ही तेजस्विनी म्हणून प्रकल्प नाव दिलं. मग त्या प्रकल्पामध्ये 4 घटकांवर आम्ही खरं तर काम केलं की जे बचत गट जे उभे झालेले होते त्या बचत गटांचं फेडरेशन कसं करता येईल. त्यानंतर म्हणजे प्रत्येक याच्यावरती आपल्याला ग्रासरूट इन्स्टिट्यूशन बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण, की प्रत्येक स्थळावर एक गट म्हणजे इन्स्टिट्यूशन्स उभ्या कशा करता येईल. बचत गट ही पहिली इन्स्टिट्यूशन होती. मग ज्या गावामध्ये बचत गट होते त्या बचत गटांचं एक क्लस्टर कसं करता येईल, तर त्याला गाव विकास समिती म्हणून आम्ही नाव दिलं. सगळ्या गटांना एकत्र आणलं आणि प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी तालुका स्तरावर आणून अशा 10 ते 20 गावांचं एक क्लस्टर आम्ही तयार केलं आणि त्याला क्लस्टर फेडरेशन नाव दिलं. तर ती एक यंत्रणा आमची उभी झाली. त्या याच्यामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 315 त्याला आम्ही CMRC नाव दिलं, लोकसंचालित साधन केंद्र, ज्याला आम्ही कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर म्हणतोय. आणि त्या आमच्या तयार झाल्यात. तर ते एक काम आमचं खूप महत्त्वाचं याच्यामध्ये आहे. आणि त्याला धरून एक दुसरा घटक होता की मायक्रो फायनान्स प्रमोशन आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत. तर बचत गट हे असं प्रभावी माध्यम होतं. तर मग ते आम्ही लोकसंचालित साधन केंद्राला जोडलं आणि त्या बचत गटाची जी मुवमेंट आहे ते बँकेसोबत हे करताना त्याला लिंकेजेस कसं निर्माण करता येईल, जास्तीत जास्त अर्थपुरवठा त्याच्यामध्ये कसा करता येईल यासाठी आम्ही काम केलं. तिसरा घटक त्याला जोडूनच हे होता की उपजीविकेचे साधनं कसे निर्माण करता येईल, की ज्याच्या माध्यमातून जे अर्थसहाय्य तर मिळतं पण त्या अर्थसहाय्यातून महिलांची उपजीविका कशी निर्माण होईल, त्यांचे उद्योग कसे निर्माण होईल याच्यावरती आम्ही जोर दिला. हा घटक खूप महत्त्वाचा होता. आणि या तीनही घटकांचं जेंडर क्रॉस कटिंग कसं करता येईल त्याच्यासाठी आम्ही महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता हा एक चौथा घटक खूप महत्त्वाचा होता. की महिलांकडे पैसा येतो पण ती निर्णय प्रक्रियेमध्ये तिला कसं पुढे आणता येईल. त्यानंतर त्या महिलेचा सन्मान कसा वाढेल, घरामध्ये सन्मान कसा वाढेल, गावात कसा वाढेल. कारण जरी ती कमवत असली तरी निर्णय क्षमता पैशाच्या बाबतीत तिच्या हातात नसते बरेचदा. या बचत गटामुळे ते स्वायत्तता त्याच्यामध्ये आली, तिच्याकडे निर्णय घेण्याची ताकद आली. म्हणजे तिला घरात जर अडचण पडली तर अर्ध्या रात्री ती बचत गटामध्ये जाऊन पैसे आणू शकत होती. ती ताकद तिच्यामध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळे तिचा घरामध्ये मान सन्मान वाढला, बँकेमध्ये सन्मान वाढला, गावामध्ये सन्मान वाढला आणि गावाच्या विकास प्रक्रियेमध्ये ती आली. तर हा आमचा प्रत्येक घटकामध्ये तिला जेंडर क्रॉस कटिंग कसं करता येईल, महिलांच्या प्रत्येक निर्णयाला पुढे स्थान कसं देता येईल हा एक मुख्य उद्देश त्याच्यामध्ये होता. आणि मग हा प्रकल्प जसा जसा पुढे होत गेला तर ह्या संस्था आमच्या उभ्या झाल्यात. आणि आम्हाला खरंच आनंदाची गोष्ट वाटते की आम्ही सुरुवात करताना आम्हाला वाटायचं की या महिलांच्या संस्था आहेत या कशा चालवेल, पण आज रोजी आम्हाला आनंद वाटतोय की ह्या स्वबळावर उभ्या आहेत आणि शासनाचा 5 पैसे त्याच्यामध्ये ते घेत नाहीत. आणि दर वर्षाला जवळपास 20 ते 25 लाखाचा बिझनेस प्लॅन ते करतात आणि त्यांच्याकडे असलेल्या स्टाफचा पगार ते करतात. आणि महिलांच्या सहभागातून हे सगळं चालू आहे. आम्ही फक्त बाहेरून त्यांची देखरेख करतो. आणि त्याच कालखंडामध्ये आता पुढच्या टप्प्यामध्ये नवतेजस्विनी प्रकल्प आपल्याकडे आलेला आहे. आणि या नवतेजस्विनी प्रकल्पामध्ये या सगळ्या ज्या संस्था उभ्या झालेल्या आहेत या संस्थांना बळकट कसं करता येईल, मग त्यासाठी आम्ही सब प्रोजेक्ट पुढे आणतोय. क्लायमेट रेजिलन्सवर आम्ही काम करतोय. क्लायमेट रेजिलन्ससाठी आमच्याकडे आता नव्यानं प्रकल्प आलेला आहेत ज्याला जेंडर ट्रान्सफॉर्मेशन मेकॅनिझम म्हणतोय. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून वातावरण बदलामध्ये काय काय बदल होत आहेत, त्याचे आपल्याला मानवाच्या प्रत्येक घटकावर कसा परिणाम होतोय, मग त्याच्यामध्ये आपण ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस काय बदल करता येईल याच्यावर सुद्धा काम करतोय. तर या सगळे प्रकल्प आता आमचे सुरू झालेले आहेत आणि हा प्रवास आता इथे थांबलेला आहे. जे सुरुवात झाली खऱ्या अर्थानं की आता आमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेटवर्क उभं झालेलं आहे. प्रत्येक घटकावर आम्ही काम करतोय आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पाची आता सुरुवात करतोय. आणि जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा निर्माण होईल
प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून पूर्ण असं हे करतंय. हा खरंच एक खूप मोठा प्रवास होता आणि खूप कौतुकास्पद असा हा प्रवास आहे सर. सर यानंतर इंगळे सरांना प्रश्न विचारते की माविमच्या कामाचे मुख्य घटक आपण कोणते कोणते कन्सिडर करू सर? महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये 4 घटकावर मुख्यतः काम आम्ही चतुश्रुती म्हणतो त्याला. आणि त्याला ही जी चतुश्रुती म्हणा किंवा त्याला पिलर आपण म्हणतो, 4 पिलर आम्ही ठरवलेले आहे, ज्याच्यावर आधारित कार्यक्रम घेऊन आम्ही त्याची अंमलबजावणी करतो. तर त्याच्यामधला पहिला जो भाग होता तो म्हणजे संघटन बांधणीचा, संस्था बांधणीचा. कारण का नुसत्या संस्था तयार करणं किंवा त्याची स्थापना करणं आणि त्याला वाऱ्यावर सोडून देणं हा विषय निश्चितच पुढच्या दृष्टीनं चांगला नाही. महिलांना खऱ्या अर्थानं जर स्वावलंबी करायचं असेल, सक्षम करायचं असेल तर त्यांच्या संस्था अधिकाधिक बळकट करणं आवश्यक होतं. तर त्यासाठी म्हणून त्या संस्था बळकटीकरणासाठीचा वेगळा कार्यक्रम आम्ही राबवला, ज्याच्यामध्ये सर्वात आधीचं जे होतं स्वयंसहायता बचत गट, त्याची स्थापना करणं. आता ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं होतं की परावलंबी महिला, म्हणजे त्याला आम्ही एक व्याख्या करून टाकली होती की परावलंबित्वाकडून स्वावलंबनाकडे आणि स्वावलंबनाकडून पुन्हा परस्पर अवलंबन, अशा प्रकारची व्याख्या केली होती. आणि त्याला धरूनच सर्व कार्यक्रम. म्हणजे एक तर गावातले जसं उगेमुगे साहेब म्हटले की गावामध्ये मुख्य प्रवाहात असलेल्या महिला किंवा एक प्रस्थापित महिलांना सोडून इतर ज्या महिला आहेत त्यांना, ज्या गरीब, खऱ्या अर्थानं गरीब आहे, गरजू आहे, सामाजिकदृष्ट्या मागासलेली आहे, अशा महिलांना एकत्रित करणं. एकत्रित करल्यानंतर त्यांना बचतीचं महत्त्व पटवून देणं. बचतीत महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांना एक समान पातळीवर, म्हणजे ज्या गरीब आणि गरजू आहे त्या सर्व महिलांना एकत्र करणं, त्यांचे स्वयंसहायता बचत गट तयार करणं आणि बचत गटाची बांधणी केल्यानंतर त्यांना बँकासोबत जोडणं. आणि बँकासोबत जोडल्यानंतर मग त्यांचे काही टप्पे आहे. सुरुवातीच्या 6 महिन्याच्या टप्प्यामध्ये सर्वसाधारणपणे त्यांचा क्षमता बांधणीचा टप्पा आम्ही म्हणतो, म्हणजे त्यांना एक तयारी सहभाग. म्हणजे तर सुरुवातीला छोटी छोटी म्हणजे बचत काही खूप मोठी नाही, एक 50 रुपये. आम्ही तर आमच्या काळामध्ये खूपच फार कमी होती, म्हणजे एक 94ची जी गोष्ट सर सांगतात त्या काळामध्ये साधारणतः 20 रुपयाच्या बचतीपासून सुरुवात व्हायची. म्हणजे त्यांची जेवढी मजुरी होती तेवढी काटकसर म्हणतो. म्हणजे त्याला खरं म्हणजे बचत नाही आहे, बचत आणि काटकसरामध्ये फरक आहे. काटकसर म्हणजे बचत अशी की बाबा दिवसभराचा खर्च भागून जो शिल्लक राहतो त्याला बचत म्हणतात. आणि काटकसर अजित खर्चच भागत नाही, परंतु त्याच्यातूनही जो वाचून ठेवलं होतं त्याला आपण काटकसर म्हणतो. तर त्या पैशाची बचत ठरवणे. दुसरी गोष्ट अशी की बाबा मीटिंगचं ठिकाण, मीटिंगची तारीख, कुठे घ्यावी, काय घ्यावी असं करणं. तर 6 महिन्याच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे ते शिकवणे. त्यानंतर एक छोटी छोटी बचत करून साधारणतः 2 ते 3 महिन्यानंतर त्यांच्या ज्या गरजा असतात, वैयक्तिक गरजा ज्याला म्हणतात, एज्युकेशन आहे, हेल्थ आहे, अजून काही स्वरूपाच्या गरजा असेल, घराच्या काही अडचणी असतील, याच्यासाठी त्यांचा जमा केलेला पैसा एक दुसऱ्याला वाटणे, ज्याला इंटरनल लेंडिंग किंवा अंतर्गत कर्ज व्यवहार आम्ही म्हणतो. तर असं एक सवय लावणं हा एक महत्त्वाचा भाग केला. दुसरा भाग असा की हे सर्व करत असताना हे गट आम्ही नाही चालवायचे, त्यांनी चालवायचे. त्याच्यामुळं हे सर्व त्याची क्षमता बांधणी हा सुद्धा त्याच्या सोबतचा पाठ होता. तर क्षमता बांधणीमध्ये काय येते की नुसतं प्रशिक्षण द्यायचं नाही, तर ते प्रशिक्षण प्रत्यक्षात रेकॉर्ड किपिंग जे आहे ते रेकॉर्ड किपिंग करण्याचं प्रशिक्षण आम्ही त्यांना ऑन दी जॉब देत होतो. म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा रेकॉर्ड कसा भरावा. म्हणजे आम्ही असं होतं की एक विशेष तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये आमचा अध्यक्ष सचिव नव्हता आणि आता सुद्धा नाही आहे. आम्ही त्याला संघटिका आणि सहसंघटिका असं म्हणतो. अध्यक्ष उपाध्यक्ष असा विषय नव्हता. त्याच्यामुळं त्यांनी एक 12वी 10वी झालेल्या मुली असेल किंवा महिला असेल तर त्यांच्याकडे ही जबाबदारी द्यायची आणि त्यांना शिकवायचं की बाबा कसं भरायचं, मला असं वाटतं सर अगदी बेसिक लेवलपासून तुम्हाला त्यांना शिकावं लागलं की डेटा पण कसा, डेटा किपिंग किंवा रेकॉर्ड कसं फाईल मेंटेन करणं. तर सर आपण पुन्हा याबद्दल चर्चा करू आणि आम्हाला सविस्तरपणे निश्चितच जाणून घ्यायचं आहे. पण आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, बघत रहा हॅलो सह्याद्री. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. महिलांच्या सबलीकरणामध्ये माविमची भूमिका या विषयावर आज आपण चर्चा करतो आहे. इंगळे सर, तुम्ही सांगत होतात की कसं काय या कामाचे घटक कोणते कोणते आहेत माविमच्या, तर काय सांगाल? मी इन्स्टिट्यूशन बिल्डिंग या विषयावर बोलत होतो. हो, म्हणजे संस्था एक बचत गट स्थापन केला, त्याच्यानंतर त्याची क्षमता बांधणी सोबत करायची असा विषय होता. त्याच्यामध्ये त्यांना बचतीची सवय लावणं, त्याचं रेकॉर्ड किपिंगची सवय लावणं, रेकॉर्ड किपिंग कसं करतात हे प्रत्यक्ष करून घेणं. कारण का त्याच्यापासून आम्हाला विड्रॉ व्हायचं होतं, थांबायचं होतं.
आणि मग हळूहळू त्या तयार झाल्या की मग त्यांना बँकेसोबत जोडणं, बँकेसोबत जोडल्यानंतर छोटं छोटं कर्ज सुरुवातीचं घ्यायला लावणं, मग त्याच्यातून व्यवसाय सुरू करणं, अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही ते करत होतो. आणि त्याच्यामधला दुसरा भाग जो होता त्याला वरच्या लेवलवर एक 200 ते 250 300 बचत गटाचं म्हणून फेडरेशन तयार करणं आणि त्या फेडरेशनला पुन्हा त्याच पद्धतीनं त्याचा गव्हर्नन्स म्हणा किंवा त्याचा क्षमता बांधणी म्हणा त्याच पद्धतीने करणं, हा एक विषय महत्त्वाचा आमचा त्या घटकामध्ये अंतर्गत. दुसरा याच्यामध्ये केवळ संघटन बांधणी करून भागत नाही, तर त्याला आर्थिक कारण का त्याचं नावच आहे महिला आर्थिक विकास महामंडळ. जोपर्यंत आर्थिक पाठबळ मिळत नाही तोपर्यंत महिला खऱ्या अर्थानं क्षमता बांधणी म्हणा किंवा त्याचा आत्मविश्वास वाढत नाही, हे आमच्या अनुभवानं लक्षात आलं. त्याच्यामुळं पण तो विषय हा स्थायी स्वरूपात झाला पाहिजे म्हणून आम्ही या महिलांना त्यांच्या छोट्या छोट्या गरजांसाठी ज्या त्यांच्या बचत गटात पूर्ण होतात त्या तर होतातच, परंतु मोठ्या ज्या गरजा आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी बँकेसोबत जोडण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं. वित्तीय समायोजन ज्याला म्हणतो, मायक्रो फायनान्स, हा विषय मोठ्या प्रमाणात आम्ही घेतला. सुरुवाती 1994च्या काळात सुद्धा नॅशनलाइज बँके, राष्ट्रीयकृत बँका यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आम्ही जोडत होता. आणि हळूहळू कालांतरानं आमच्यासोबत प्रायव्हेट बँका, खाजगी बँकासुद्धा त्याच्यामध्ये जॉईन झाल्या. त्याच्यामध्ये ICICI आहे, HDFC आहे, अशासारख्या बँका. आणि नॅशनलाइज बँकेमध्ये निश्चितपणे बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बरोडा आहे, या बँक ऑफ महाराष्ट्र, या बँकासुद्धा जोडल्या गेल्या. आणि एक विशेष झाला आमच्या याच्यामध्ये, एक शिस्त खूप चांगल्या पद्धतीने आमच्या बचत गटाच्या माध्यमातून, की जे काही कर्ज घेतलं तर ते कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड नियमित करणं. आज रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मला वाटतं कदाचित देशामध्ये, ही महिला आर्थिक विकास महामंडळाची एक चळवळ असेल की 99.99% अशा प्रकारची रिपेमेंट करत असते. आणि त्याच्यामुळं जे काही रिपेमेंट करते त्याच्यामधून पुन्हा पुढचा प्रवास आहेच निश्चितपणे, की बँकेचं लिंकेज झालं आणि त्याचा पैसा केवळ खाजगी कामासाठी वापरला तर तसं उपयोगाचं नाही, त्याचा वृद्धी होणार नाही. म्हणून पुढचा घटक आम्ही जो घेतला तो म्हणजे लाईव्हलीहूड डेव्हलपमेंट किंवा उपजीविका विकास. आलेला पैसा जो आहे तो आलेला पैसा छोट्या छोट्या उद्योगासाठी, म्हणजे असं नाही की एकदमच मोठा व्यवसाय करायचा. आणि त्या कदाचित तो बचत गटाच्या पातळीवरचा असेल, वैयक्तिक पातळीवरचा असेल, शेती पातळीवरचा असेल, परंतु व्हॅल्यू ॲडिशन करणारा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय त्यांनी करावा. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, बदकपालन असेल किंवा किराणा दुकान असेल छोटंसं, अशा वेगवेगळ्या प्रकारचं उद्योग ते करत होते. आणि त्या उद्योग करण्यासाठी सुद्धा त्यांना मदत करणं, त्यांना कौशल्याचं प्रशिक्षण देणं वेगवेगळ्या प्रकारचं, त्यांना जे मार्केट आहे त्या मार्केटसोबत जोडून देण्याचा प्रयत्न करणं. तर अशा प्रकारचं कामसुद्धा आम्ही या घटकाच्या अंतर्गत करत होतो. आणि हे 3 घटक जे आहे ते 3 घटक एक दुसऱ्याला पूरक आहे. आणि शेवटचा जो आहे महत्त्वाचा, महिला सक्षमीकरणचा आणि सामाजिक समता, हा जो सरांनी मगाशी सांगितलेला जो घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आमच्यासाठी. बऱ्याच वेळा लोक विचार करतात की पैसे दिले म्हणजे भागलं, म्हणजे महिलांच्या गरजा भागल्या म्हणजे महिला सुखी झाल्या, असं नाही आहे. महिलांच्या मनामध्ये जे खतखत असते ती बाहेर आली पाहिजे. महिला खऱ्या अर्थानं आत्मविश्वासी बनल्या पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून तिला कुटुंब पातळीवर उभं करणं, समाज पातळीवर उभं करणं हे अतिशय आवश्यक होतं. आणि म्हणून त्यासाठी सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदृष्ट्या ती खूप मजबूत होणं, तयार होणं. यासाठी म्हणून आरोग्याचे वेगवेगळे शिबिरं घेणं, त्यांची आरोग्याची तपासणी करणं, वैयक्तिक स्वच्छता याच्याबाबत जाणीव जागृती करणं, हा एक महत्त्वाचा टप्पा घेतला. आणि बऱ्याच वेळात की म्हणजे पोषण हा श्रीमंताचा भाग आहे असं समजलं जातं, तर त्याच्यामुळं आम्ही तो पुसून काढला. तुमच्या गावातल्या गावात सुद्धा अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामधून तुमचं पोषण पूर्ण करू शकतात आणि सुदृढ आणि आरोग्यदायी राहू शकतात. अशा प्रकारचं काम केलं. एक तिरंगा थाळी म्हणून एक कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात घेत असतो. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये हा होतो की तुमच्याकडे असलेले ज्या वेगवेगळ्या भाजीपाला आहे त्याचं एक प्रदर्शन करणं आणि त्याला एक वेगळा व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हा एक महत्त्वाचा कार्यक्रम. दुसरं एक मुलीचा जन्म झाला म्हणजे जनरली फार जसं स्वीकार नसतो ग्रामीण भागामध्ये, तर त्याच्यामुळं जाहीररित्या मुलीच्या जन्माचे स्वागत करणं, जेणेकरून महिलांना एक असं वाटणं की बाबा मुलीचा जन्म सुद्धा स्वागत केलं जातं आणि त्याला ॲक्सेप्टेबल होती.
तर अशा प्रकारचा एक सर्व महिला एकत्र येऊन ते एक पहिली celebration. यादी हां, ठेवतात ते हां. गर्भवती किती महिला आहे काय आहे गावातली, आणि त्याच्यातून मुलीचा जन्म झाला रे झाला की त्या मातेचं आणि मुलीचं ते स्वागत करतात, त्यांना कपडे देतात, त्यांना काही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या पद्धती असतात, पण त्याला आम्ही खूप प्रमोट करतो. दुसरा भाग असा की कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जर छळ होत असेल महिलांचा तर हा सुद्धा रोखला गेला पाहिजे. म्हणून एक कायदा साथी म्हणून एक संकल्पना आम्ही पुढे आणली. विधी व न्याय प्राधिकरण आणि सुरक्षा अधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल, त्यांना कायदेशीर नुसतं न्याय म्हणजे न्याय आता आम्ही देऊ, परंतु त्यांना सबळ करण्याच्यासाठी एक प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेतले की काय काय प्रकारचे कायदे महिलांच्या संरक्षणासाठी आहे, आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही हे काम केलेलं. आणि एक खूप मोठा भाग असा असतो की असं बऱ्याच वेळा वाटते की आपल्या सावित्रीबाई फुले होत्या, पण त्यांच्या पाठीमागं ज्योतिराव फुले होते. तर त्यांनी काम केल्यामुळं, त्यांनी पाठबळ दिल्यामुळं ह्या सावित्रीबाई खूप ताकदीनं काम करू शकल्या, आणि म्हणून प्रत्येक गावात सुद्धा ज्योतिबा आहे, आणि याचं आम्हाला प्रत्यक्ष दर्शन काम करताना झालेलं आहे. आणि म्हणून त्यांना सत्कारित करणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना प्रशिक्षित करणं, हे एक मोठं काम आम्ही या प्रकल्पाच्या अंतर्गत किंवा हे करत असतो. आणि ह्या 4 घटकावर आम्ही काम करतो. हे 4 घटक म्हणजे आमच्या सर्व कार्यक्रमाची हे आहे. कोणताही कार्यक्रम आम्ही राबवू त्याच्यामध्ये हे 4 घटक आमचे असतात. आणि मला असं वाटतं सर, या 4 घटकातून सर्वांगीण विकास त्या स्त्रीचा साधला जातो. तुम्ही पोषणाकडे लक्ष देताय, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, जसं शेळी पालन असू दे, कुक्कुटपालन असू दे, किंवा मग कुठलाही प्रकारचा बिझनेस असू दे, त्याचं प्रशिक्षण देताय. त्यांना एक कायदा साथी किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वतःला त्या कसं काय सबळीकरण, त्यांचं सक्षमीकरण आणि प्रोटेक्शन करू शकतील या प्रत्येक दृष्टीने माविम कार्य करत आहे. तर सर, मला एक थोडक्यात जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये नेमकं माविमनी काय काय अचिव्हमेंट्स केल्या, त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये बचत गटाची चळवळ 1994 पासून खऱ्या अर्थानं सुरू झाली. 1975 पासूनचं कामाची प्रगती जी आहे ती उगेमुगे साहेबांनी आपल्या याच्यात सांगितलेली आहे. तर 94 पासून मी जे 4 जिल्हे सुरुवातीचे सांगितले त्याच्यापैकी एका जिल्ह्यात मी होतो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, आणि अगदी थोड्या याच्यापासून थोड्या बचत गट, म्हणजे कारण का एक बचत गट करण्यासाठी एक महिना लागायचा. आता ते एका दिवसात काय एका तासात बचत गट तयार होतो. त्याच्यामुळं खूप वेळ जायचा त्या संघटन बांधणीमध्ये. तर जवळपास त्यावेळेस मला वाटते पूर्ण माविममध्ये जवळपास 6,000 बचत गटाच्या वर बचत गट नसणार. आज रोजी जर 50 वर्षांनंतर विचार केला तर साधारणतः 1,56,000 1.5 लाखाच्या जवळपास बचत गट या ठिकाणी झालेले आहे. आणि हे दोन्ही ठिकाणी आहे, शहरी आणि ग्रामीण. सुरुवातीला आम्ही ग्रामीण भागात काम करायचो, ग्रामीण भाग हाच आमचा फोकस होता. परंतु हळूहळू शासनानं आम्हाला सुचवलं की तुम्ही शहरी भागात सुद्धा काम केलं पाहिजे, म्हणून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही शहरी भागात सुद्धा कामाला सुरुवात केली. आणि म्हणून हे 1.5 लाख बचत गटाचं याच्यामध्ये जाळं तयार झालं. आणि ह्या बचत गटामध्ये जवळपास 10 ते 12 महिला सरासरी प्रत्येक बचत गटामध्ये आहे. त्याच्यामुळं एक जवळपास 18 ते 20 लाख महिला या पूर्ण राज्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे. आणि मग पुढचा जो टप्पा आहे, जसं याचं संघटन करणं, त्याला एकत्र बांधणं, त्याला फेडरेशन लेवलवर आणणं. तर त्यासाठी म्हणून ज्या 315 कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर आहे ते सेंटर, आणि हळूहळू आताच्या याच्यामध्ये 295 कम्युनिटी मॅनेज रिसोर्स सेंटर याच्याबद्दल आमचं काम सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने खूप मोठ्या बचत गटाची स्थापना झाली सर, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. यानंतर आपण माविमच्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत आणि कशा काय पुन्हा अचिव्हमेंट्स आहे याबद्दल जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो सह्याद्री. नमस्कार, पुन्हा स्वागत करते हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये. आणि आज महिला सबलीकरणामध्ये माविमची काय भूमिका आहे याबद्दल आपण चर्चा करतो आहे. उगेमुगे सर, तुम्हाला हा प्रश्न विचारते की आतापर्यंत इंगळे सरांनी अचिव्हमेंट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये नेमकं आपण काय अचीव्ह केलं आहे माविमने. तर आता पुढे या संस्थेचं काय साध्य करायचं आहे किंवा काय धोरण राहील? निश्चितच महिला आर्थिक विकास महामंडळ तर ते एका नवीन टप्प्यावर येतंय. आणि यात शासनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाची दखल पण घेते. आणि जी क्वालिटी आहेत, म्हणजे आम्ही सुरुवातीपासून गुणवत्ता हा खूप महत्त्वाचा हे होता. आणि आमची बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे आमची ग्रासरूट इन्स्टिट्यूशन बिल्डिंग आज पूर्ण जगाने त्याची दखल घेतलेली आहे. म्हणजे जी संस्था स्वबळावर उभी राहू शकते, म्हणजे आज जगामध्ये असं
प्रत्येकजण विचार करते, प्रत्येक राज्य विचार करते की शासनाला सुद्धा आता असं वाटायला लागलं की कर्मचारी वर्ग आपण कसा हे पोसायचा, त्याला PF कसा द्यायचा, हे कसं द्यायचा. पण आम्ही ज्या संस्था उभ्या केल्या त्या गरीब लोकांच्या संस्था आहेत हो आणि त्या स्वबळावर उभ्या केलेल्या आहेत. स्वबळ बरोबर. आणि ही स्वबळावर उभे झालेली संस्था ही आज जगाचं लक्ष केंद्रित करते. तर ही खूप मोठी बेस्ट प्रॅक्टिस आमची आहे. हो आणि त्यासोबतच या सगळ्या घटकांना आम्ही त्याला जोडलं आहे. आता शासनामध्ये सुद्धा आम्हाला CMRC ची दखल प्रत्येक विभागाने घेतली आहे. आज DPCC मध्ये जर आपण बघितलं तर 3% हा निधी महिलांसाठी रिझर्व ठेवला आहे. आणि माविमचे जे काही प्रकल्प आहेत त्या माविमच्या प्रकल्पासाठी विशेष तरतूद त्यांनी केलेली आहे. बरं. ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यासोबतच जेवढे काही सगळे डिपार्टमेंट आहेत म्हणजे शासनाचे, हो जसं असेल पशुसंवर्धन असेल, कृषी विभाग असेल, एज्युकेशन असेल, प्रत्येक वनीकरण असेल, या सगळ्या विभागाच्या माध्यमामध्ये महिला ही मुख्य धारेमध्ये आहे. आणि त्या महिलांचं सक्षमीकरण करायचं असेल तर माविमशिवाय पर्याय नाही. आणि माविम ही एक महत्त्वाची संस्था म्हणून पुढे येत आहेत. हो फक्त आम्हाला थोडंसं आणखी राजाश्रयाची त्याची गरज आहे की जो राजाश्रय मिळाला पाहिजे त्या पद्धतीनं आणखी जर पुढे मिळाला तर या सगळ्या महिलांचं सक्षमीकरण त्याच्यामधून होईल. आणि एक गुणवत्तापूर्ण महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल या दृष्टिकोनातून पण आम्ही विचार करतो. आम्ही असा विचार करतोय की महिलांची काही उत्पादन तयार केलं गाव पातळीवर, आता महिला करण्यासाठी उत्सुक आहेत पण तिला बाजारपेठ मिळणं, त्याचं पॅकेजिंग कसं करता येईल, त्याला ब्रँडिंग कसं करता येईल, याच्यावरती आम्ही आता काम करण्याचा विचार करतोय. आणि प्रत्येक जे मोठे मोठे सिटीज आहेत, मोठे मोठे सेंटर्स आहेत, या ठिकाणी त्यांचे मॉल कसे उभे राहील, कारण त्यांचं जे प्रोडक्शन आहे हे गुणवत्तापूर्ण आहे, क्वालिटी आहे आणि लोकांना त्याची गरज आहे. आणि जे नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत, हे खाण्यासाठी लोक उत्सुक आहेत. फक्त त्याचा पॅकेजिंगसाठी प्रॉब्लेम येतो, त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी प्रॉब्लेम येतो. ह्या सुविधा जर शासनाच्या माध्यमातून किंवा माविमच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये करता आल्या, याच्यासाठी आम्ही नियोजन करतोय. त्यासोबतच एक महिलांच्या संदर्भात जे जे काही त्यांच्यावरती काम करण्याची जी पद्धती आहे की तिला प्लॅटफॉर्म मिळावा आणि तिला प्लॅटफॉर्म मिळून ती स्वतः पुढे यावी, तिची लीडरशिप डेव्हलप व्हावी. तिला आज ती राज्यामध्ये आहेत, पुढे देशामध्ये काम करेल, त्यासोबतच इंटरनॅशनल लेव्हलला पण तिला कसं मिळेल आणि तिचं आनंद आणि ती जीवन कसं जगेल, या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न आणता तिला एक स्मूथली प्लॅटफॉर्म कसा मिळेल यासाठी माविम आता कटिबद्ध आहे. आणि माविमनी त्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये काम करते, वेगवेगळ्या डिपार्टमेंट सोबत काम करते. आज आता प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा माविम शिवाय पुढे जात नाहीत, म्हणजे माविमला एक आधार म्हणून ते काम करते. आणि आता निश्चितच आम्ही सुद्धा या माध्यमातून करतोय. आता आम्ही काही बेस्ट प्रॅक्टिसेसचा विचार केला, तर एक ती तर आहेत, काही लाईव्हलीहूड सेक्टरमध्ये पण आम्ही आता पुढे आलोय. आम्ही चंद्रपूरमध्ये असताना आम्ही बांबूवर मोठ्या प्रमाणात काम केलंय. तिथे कार्पेट क्लस्टर डेव्हलप केलंय, जे ऊल पासून कार्पेट तयार करणं. ज्या धनगर समाजाच्या महिला होत्या तर त्यांच्याकडे स्किल होतं, पण ते ट्विस्ट करून त्याला ॲडिशनल कसं करता येईल, त्यांची ड्रजरी कशी कमी करता येईल, अशा प्रकारचं जवळपास 1200 महिलांना त्याच्यामध्ये आम्ही रोजगार निर्माण करून दिला. क्लायमेट रिजिलन्सच्या संदर्भात आता मी वर्धेमध्ये एक बायोप्रॉनचं युनिट उभं केलेलं आहे, ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो. की आता काय होतं की केमिकल पेस्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर आहे, तर त्याच्यामुळे लोकांच्या शरीरावरती खूप मोठे अपायकारक परिणाम होत आहेत. आणि सगळ्यांना ऑर्गॅनिकसाठी त्यांना गरज आहे. तर त्याचे क्लस्टर्स आम्ही डेव्हलप केले आणि त्यांचं आम्ही पाणी फाउंडेशन सोबत काम करतोय. की पाणी फाउंडेशन त्यांना जमिनीचा पोत कसा निर्माण करता येईल. GIZ सोबत काम करतोय, की जर्मन गव्हर्नमेंटची एक ऑर्गनायझेशन आहे. परत लुपिन फाउंडेशन आहेत. अशा खूप साऱ्या ऑर्गनायझेशन आहे की ज्या ज्या चांगलं काम करते याचं एक संघटन कसं होईल आणि त्यांच्यापासून आम्ही महिलांचं चांगलं कसं होईल आणि गरीबातली गरीब महिला पुढे कशी. इतकं छान तुम्ही सांगताय सर, इतकं मायक्रो प्लॅनिंग आहे तुम्हा लोकांचं आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला स्त्रियांसाठी खरंच खूप छान काम करायचं आहे. बरंचसं काही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, मला असं वाटतं तुम्हाला खूप सांगायचं आहे, पण आता वेळ खुणावते आहे.
तर दर्शक हो, वेळात वेळ काढून सर आपल्याकडे आले, खूप छान माहिती आपल्याला दिली. माविमची भूमिका कशी आहे, त्याच्या भविष्याचं नियोजन कसं आहे, त्याची कार्यप्रणाली कशी आहे आणि कशी काय ते आपल्या ग्रामीण भागातील ज्या दुर्लक्षित महिला आहेत त्यांच्यापर्यंत माविम कसं काय पोहोचतं, कार्य करतं, याबद्दल आज आपण जाणून घेतलं. सर, वेळात वेळ काढून तुम्ही दोघं आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.